मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. या व्हिडिओ सिरीजद्वारे मी आपल्यासोबत दररोज एक असा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि या व्हिडिओचा विशेष असा आहे की आपला अध्यात्म आणि आपला व्यवसाय हे आपल्याला जोडता आलं पाहिजे. म्हणजे अध्यात्मातून व्यवसायात काय शिकता येईल हे बघता आलं पाहिजे. या सिरीजमध्ये पसायदान याचा आणि आपल्या उद्योजकाचा काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, माझं आवडच ही आहे की आपलं जे अध्यात्म आहे ते इतकं पॉवरफुल आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. फक्त ते फॉलो करता आलं पाहिजे आणि ते आजच्या भाषेत आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. माझा प्रयत्न हाच आहे या व्हिडिओद्वारे की आपल्याला पसायदानामधून आपल्या व्यवसायाला नेमकं ज्ञानेश्वर माऊली काय सजेस्ट करतात हे बघता आलं पाहिजे. अगदी आजपासून आपण सुरुवात अशी करणार आहोत की दररोज कदाचित एक ओळ किंवा एक वाक्य घेऊन त्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत. त्याचा आपल्या व्यवसायाशी संबंध जोडणार आहोत. आज आपण अगदी सुरुवातीलाच बघूया की पसायदानाची सुरुवातच अशी आहे की आता विश्वात्मके देवे. सहजपणे प्रश्न पडला पाहिजे की एखाद्या गोष्टीची सुरुवात, एखाद्या काव्याची सुरुवात आतापासून कशी काय होऊ शकते. असं का म्हणलं असेल ज्ञानेश्वर माऊलींनी की आता विश्वात्मके देवे. तर आताचा संदर्भ इथे असा आहे की त्या अगोदर 9,000 ओव्या लिहून झालेल्या आहेत. मी एक कार्य कंप्लीट केलेलं आहे आणि आता मला तो अधिकार प्राप्त आहे काही मागण्याचा. लघु आणि मध्यम उद्योजकांनी हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला तो व्यवसाय त्या लेव्हलला नेण्यासाठी पहिले सगळं ती मेहनत घ्यावी लागेल. त्या 9,000 ओव्या माझ्या तुमच्या काय आहेत हे सगळ्या लिहून काढाव्या लागतील आणि मग आपल्याला ते पसायदान मागावं लागेल. आता मग म्हणावं लागेल. म्हणजे विचार करा ना, ज्ञानेश्वर माऊलींनी या 9,000 ओव्या भावार्थ दीपिका लिहून काढल्या आणि नंतर पसायदान मागितले. त्यांनी सुरुवातीला नाही सांगितलं मी हे करण्याचा संकल्प सोडतोय आणि मला त्यासाठी हे पाहिजे, मग मी हे कंप्लीट करतो. म्हणजे विचार करा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊया, पण मला आता या शब्दावरच तुमच्याशी बोलायचं. व्यवसायाचा आता काय असेल की मला जर व्यवसायामध्ये म्हणायचं असेल की आता मला ज्या व्यवसायातून पाहिजे आहे ते सगळं मिळावं, माझी स्वप्नपूर्ती व्हावी, माझे सगळे ॲस्पिरेशन्स कंप्लीट व्हावे, तर त्या आताच्या अगोदरच्या 9,000 ओव्या काय असतील. कदाचित तुम्हाला हे लिहून काढावं लागेल, विचार करावा लागेल की सिस्टीम्स काय पाहिजेत, कुठल्या प्रकारची माणसं हवी आहेत, माझं विजन मिशन काय आहे, मला नेमकं या बिझनेसमधून साध्य काय करायचं आहे, कुठल्या एरियामध्ये काम करायचं आहे, हे सगळं डिटेलमध्ये विचार करावा लागेल किंवा लिहून काढावं लागेल. आणि मग म्हणावं लागेल की हा मी आता व्यवसाय सुरू करतोय, मग माझा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, मागच्या 20 वर्षात ट्रेनिंगमध्ये मी असं पाहिलंय की बऱ्याचशा जणांचा व्यवसाय हा केवळ एक वेडा विचार असतो म्हणून सुरू होतो, काहीतरी करायचं म्हणून सुरुवात होतो. न त्यामागे कुठली भूमिका असते, न विजन असतं, न मिशन असतं. फक्त काहीतरी स्वतः बॉस नसलेला काहीतरी एक उद्योग सुरू करायचा हेच असतं. तिथे मग ते आता विश्वात्मके देवे येत नाही, तिथे ती पॉवर येत नाही, त्या 9,000 ओव्याचं बॅकअप नाही आहे तिथे, म्हणून ते व्यवसाय यशस्वी होत नाही. तुम्ही आज व्यवसाय जर सुरू केलेला असेल तर तुम्हाला आज विचार करायचा की ह्या 9,000 ओव्या काय लिहायच्या होत्या, ज्या राहून गेल्या त्या आता लिहाव्या लागतील. आणि मग तुम्हाला म्हणता येईल आता या व्यवसायाने मला जे पाहिजे ते दिलं पाहिजे, मला जे पाहिजे ते स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकणार आहे प्रत्येक ओळीवर. उद्या अजून आपण डेव्हलप करूया यावरच. मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.